नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिंदखेड्यात वर्धमान कॉटॅक्स जेनिंग सुरू ठेवा, शेतकऱ्यांचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शिंदखेडा येथील वर्धमान कॉटॅक्स जेनिंग प्रकल्प कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावा या मागणीसाठी आज रोजी शिंदखेडा येथील 25 ते 30 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दरम्यान वर्धमान कॉटॅक्स जेनिंग सुरू राहिल्यास परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कापसाच्या विक्रीसाठी दूरवर जावे लागणार नाही, तसेच वाहतूक खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल. त्यामुळे जेनिंग प्रकल्प कायमस्वरूपी सुरू ठेवावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी घेतलेली असून त्या संदर्भात आज रोजी 25 ते 30 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दरम्यान याप्रसंगी निवेदन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी शेतकरी आहे. आज वर्धमान कॉटेक्स शिंदखेडा येथील काही 1-2 लोकांनी, जवळच्या कॉलनीमधल्या लोकांनी काहीतरी त्यांना मिळावं, काहीतरी भेटावं म्हणून त्यांनी काहीतरी विरोधात कामं त्या जिनिंगविषयी चालू केलेले आहेत. तर आज आमच्या असंख्य अशा हजारो शेतकऱ्यांची आज जी जिनिंग आहे, आज आम्हाला अगोदर 100 किलोमीटर माल घेऊन जावा लागत होता. आज आम्ही अवघ्या 14-15 किलोमीटरवरती माल घेऊन जातोय. आज आमच्या सर्व शेतकऱ्यांची तिथं सोय होत आहे आणि विनाकारण ते 1-2 लोक जे आहेत ते विनाकारण त्रास देत आहेत. फक्त आमच्या जिनिंगला, आमच्या शेतकऱ्यांसाठी आमची जिनिंग चालू पाहिजे, आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे, आमची सोय व्हायला पाहिजे. यासाठी जिनिंगविषयी जे काही लोक, जे काही विरोधक जे काही वागतायत 2-3 लोक, त्यांच्याविषयी कारवाई व्हायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे.